कुंभ राशीसाठी हा काळ साधा नाही. वर्षभर तुमच्या मनात दबा धरून बसलेली एक मोठी उलथापालथ, एक खोल इच्छा, एक न बोललेले स्वप्न आणि एक न दिसणारी दैवी योजना, या सर्व गोष्टी डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात एकत्र येऊन तुमचे जीवन वेगळ्या वळणावर नेत आहेत. हा काळ का विशेष आहे? कारण या 11 दिवसात तुमच्या राशींवर 3 प्रमुख ग्रहांची ऊर्जा एकाच वेळी सक्रिय होते. गुरु, चंद्र आणि शुक्र हे 3 ग्रह कुंभ राशीवर जेव्हा एकत्र परिणाम करतात तेव्हा जीवनात अचानक ऐतिहासिक बदल घडतात. एखादी गुप्त दारे उघडतात ज्यांची अपेक्षा तुम्हालाही नसते आणि यंदा त्याच दारातून आनंदाचा धबधबा तुमच्या आयुष्यात वाहायला सुरुवात होणार आहे. हा लेख तुम्हाला ते सर्व सांगणार आहे ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट बघत होतात. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. नंबर 1 आहे तुमच्या मनातील दडलेले सत्य अचानक प्रकट होणार. कुंभ राशीचे व्यक्तिमत्व अत्यंत भावनाशील आणि अंतर्मुख असते. तुम्ही नेहमीच स्वतःची भावना मनात ठेवून इतरांना प्राधान्य द्यायची सवय लावलेली असते. पण या पहिल्या 11 दिवसात तुमच्या मनातल्या दारांवर दाब वाढू लागतो. चंद्र जबरदस्त ताकदीने तुमच्या भावनिक केंद्राला ढवळून काढतो आणि तुम्हाला जाणवायला लागते की जे काही तुम्ही दाबून धरले होते ते जास्त काळ दाबून ठेवणे शक्य नाही. या काळात 2 गोष्टी घडतात. एखादी व्यक्ती तुमच्या मनाच्या जवळ येते आणि तुम्हाला आपोआप मन मोकळं करायला लावते, किंवा एखादी परिस्थिती तुम्हाला सत्य बोलण्यास भाग पाडते. हे सत्य तुम्हाला मुक्त करणार आहे. काही जणांना या 11 दिवसात प्रेम कबूल होईल, काहींना मनातील राग, त्रास किंवा तुटलेली भावना व्यक्त होईल. महत्त्वाचं म्हणजे हे प्रकट होणार सत्य तुमच्यासाठी पुढील आनंदाच्या दाराची पहिली किल्ली आहे. नंबर 2 आहे आर्थिक स्थितीमध्ये एका रात्रीत बदल. अडकलेली ऊर्जा मुक्त होणार. कुंभ राशीसाठी पैसा नेहमी सतत येत नाही. कधी खूप चांगले दिवस येतात तर कधी अचानक घट होते. गेल्या काही महिन्यात पैशांचा अडसर जाणवत होता, पण या 11 दिवसात गुरुग्रह तुमच्या आर्थिक क्षेत्रात मजबूत प्रकाश टाकतो. या काळात घडणाऱ्या गोष्टी, एखादी पूर्वीची रक्कम येणे, एखाद्या नातेवाईकाने किंवा मित्राने मदत करणे, अनपेक्षित कमाई, बिझनेसला अचानक आलेली गती, फ्रीलान्स काम किंवा साईड इन्कममध्ये मोठी वाढ, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून आर्थिक संधी मिळणे, हे आर्थिक बदल एकदम अचानक दिसतील. एका संदेशाने, एका फोनने किंवा एका निर्णयाने तुमची परिस्थिती बदलू शकते आणि हा बदल केवळ काही दिवसांसाठी नाही, तो तुमच्या पुढील महिन्यांना स्थिर करणारा आहे. नंबर 3 आहे नशीब प्रखर होणार. अंधारानंतर प्रकाश. नशीब कधी अचानक हे कुंभ राशीलाही माहिती नसतं. गुरु आणि शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचे अडकलेले काम अचानक सुटायला लागतात. या 11 दिवसात जे काम महिनाभर अडकलं होतं ते एका दिवसात सुटेल. जे लोक नकार देत होते तेच पुढे येतील. तुम्हाला योग्य व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्यावर असलेल्या नकारात्मक नजरा हटतील. जणू काही अंधाऱ्या रस्त्यावर अचानक दिवे लागल्यासारखे होईल आणि हा प्रकाश तुम्हाला पुढे कोणत्या दिशेने चालायचे ते दाखवेल. नंबर 4 आहे नात्यातील गैरसमज एका क्षणात ढासळून पडणार. कुंभ राशीच्या नात्यांमध्येही प्रेम खूप असतं आणि वेदनाही खूप असतात. गेल्या काही काळात काही नाते ताणले गेले होते. तुम्ही म्हणायचं होतं पण म्हणू शकला नाही. ते तुम्हाला आतून खात होतं. या 11 दिवसात एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. गैरसमज दूर करण्यासाठी संधी मिळेल. एखादी गफलत समोर येऊन स्पष्ट होईल. दूर गेलेली व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल. नात्यातील दुरावा संपेल. या कालावधीत प्रेम, मैत्री, कुटुंब या तिन्ही नात्यांमध्ये गोडवा वाढेल. एक वाक्य, एक फोन किंवा एक संदेश तुमचे जीवन बदलू शकतो. नंबर 5 आहे आरोग्यामध्ये स्थिरता. मन शांत आणि शरीर हलके होईल. आरोग्याच्या बाबतीत मीन राशीचे शरीर कमजोर नसते, पण मन कमजोर असते. तणाव, चिंता, अस्थिरता यांचा शरीरावरही परिणाम होत राहतो. गेल्या काही महिन्यात झोप, थकवा, मानसिक भार वाढलेला होता आणि या 11 दिवसात तणाव कमी होईल. श्वास हलका वाटू लागेल. मानसिक शांती वाढेल. झोप सुधारेल. जुन्या आजारात सुधारणा दिसेल. याचे कारण फक्त औषध नाही तर तुमच्या मनातील जड भार उतरतो आहे. मन हलके झाले की शरीर आपोआप मजबूत होते. नंबर 6 आहे करिअरमध्ये वेट केलेली संधी तुमच्या दाराशी. कुंभ राशीने गेल्या काही महिन्यात खूप धीर धरला आहे. तुम्ही काम केले, संघर्ष केला, पण परिणाम तितक्याने मिळाले नाहीत. या 11 दिवसात करिअरमध्ये अशी संधी येणार आहे जी बराच काळ तुमच्याकडे फिरून येत होती, पण योग्य वेळ नसल्यामुळे मिळत नव्हती. घडणाऱ्या काही गोष्टी आहेत जसे की प्रमोशनबद्दल सकारात्मक चर्चा, वरिष्ठांकडून कौतुक, नोकरी बदलाची संधी, बिझनेस पार्टनर मिळणे, एखाद्या क्लायंट परत येणे, परीक्षा, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशनमध्ये यश. या काळात तुम्ही घेतलेला एकच निर्णय पुढील 2 वर्ष तुमचं भविष्य बनवू शकतो. नंबर 7 आहे घरात आनंद आणि तणाव संपून शांततेचा प्रवाह सुरू. मागील दिवसांमध्ये घरात ताण, नाराजी किंवा एखादा अडकलेला निर्णय होता. जणू काही घरात एक न बोललेले ओझे होते. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात हा तणाव पूर्णपणे हलका झाला जातो. घरात एखादी चांगली बातमी, आर्थिक स्थैर्य, एखादी खरेदी किंवा कोणाच्या आरोग्यात सुधारणा, नात्यांमध्ये एकत्रता
घरात शांत वातावरण, या सगळ्यामुळे तुमच्या मनातील भीती आणि चिंता कमी होणार आहे. नंबर 8 आहे आध्यात्मिक ऊर्जा वाढणार आणि दैवी संकेत तुमच्या बाजूने उभा राहणार. कुंभ राशी ही अत्यंत आध्यात्मिक राशी आहे. तुम्हाला स्वप्नात, ध्यानात किंवा अचानक एखाद्या परिस्थितीत संकेत मिळत असतात. गेल्या काही काळात हे संकेत थांबले होते किंवा गोंधळात टाकत होते आणि आता या 11 दिवसात तुम्हाला एखादं स्वप्न महत्त्वाचा संदेश देईल. अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला जीवनाची दिशा दाखवेल. तुमचे अंतर्ज्ञाने अत्यंत तीव्र होतील. तुमच्या मनात शांतता येईल. देवाची कृपा स्पष्ट जाणवेल. या आध्यात्मिक ऊर्जेमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होणार आहात. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात कुंभ राशीसाठी 3 मुख्य बदल होणार आहेत. नंबर 1 आहे नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार. जिथे अडथळे होते तिथे आता गती मिळेल. जिथे चिंता होती तिथे आता समाधान येईल. नंबर 2 आहे आर्थिक वाढ आणि भावनिक स्थैर्य एकाच वेळी मिळणार. हा योग वर्षातून एकदाच येतो. जे मिळत नव्हते ते अखेर तुम्हाला हाताशी येणार आहे. आणि नंबर 3 आहे नवीन सुरुवात, ज्याचा तुम्ही बराच काळ विचार करत होतात. ही सुरुवात करिअर, नातं किंवा आध्यात्मिक मार्ग कोणत्याही स्वरूपात असू शकते, पण ती सुरुवात ऐतिहासिक असेल, कारण ती तुमचे जीवन पुढील काही वर्षासाठी बदलून टाकेल. हा काळ तुमच्या नियतीच्या पुस्तकातील नवीन अध्याय आहे. कुंभ राशीच्या जीवनात डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात जो बदल येत आहे तो फक्त एक साधा बदल नाही, तो तुमच्या जीवनाच्या नियतीमध्ये लिहिले एक महत्त्वाचा अध्याय आहे. ज्या अध्यायाचे पान तुम्ही अनेक वर्षांपासून उलटण्याची वाट पाहत होतात, तो अध्याय आता तुमच्या डोळ्यांसमोर उघडला जाणार आहे. गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केले आहे. काहींनी तुमच्या भावना समजल्या नाहीत, काहींनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, काहींनी तुमच्यावर अन्याय केला, काहींनी तुमच्या स्वप्नांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी तुम्हाला इतकं दुखावलं की तुम्हाला स्वतःवरच संशय यायला लागला. पण कुंभ राशीची एक खास गोष्ट आहे, तुम्ही कितीही मोडलात, कितीही थकलात, तरीही तुमच्यात दैवी प्रकाश असतो, जो तुम्हाला पुन्हा उभं करतो. आता हा प्रकाश आणखी तीव्र होणार आहे. या 11 दिवसात तुमच्या जीवनातील 4 मोठे बंद दरवाजे उघडतात. नशिबाचा दरवाजा, आर्थिक उन्नतीचा दरवाजा, नात्यांतील शांततेचा दरवाजा, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा दरवाजा. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतात, ज्या क्षणासाठी आतुर होता, ज्यासाठी तुमच्या मनाने लढा दिला, तो क्षण आता तुमच्या बाजूने वळत आहे. ही सुरुवात आहे आनंदाच्या धबधब्याची, आणि धबधबा म्हणजे एक क्षण नाही, तर तो सतत वाहतो. तशीच ही सुरुवात एकदाच होणारा चमत्कार नाही. या काळात येणारी ऊर्जा पुढील कित्येक महिन्यांसाठी तुमचे आयुष्य उंचावत राहणार आहे. या 11 दिवसात तुमच्या जीवनात येणारा बदल इतिहासात लिहिला जाईल असा असेल, कारण तो तुमच्या मनाला, नशिबाला, करिअरला आणि नात्यांना नव्या दिशेने नेणार आहे. हा काळ तुम्हाला सांगतो, आता थांबायचं नाही, तुमची वेळ सुरू झाली आहे. तुमच्या मार्गावर जो प्रकाश लागणार आहे तो तुम्हाला पुढील काही वर्षांसाठी योग्य दिशा देणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी दैवी वरदान आहेत आणि तुम्ही त्या वरदानाचा पूर्ण लाभ घेणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तसेच जर तुम्हालाही तुमच्या राशीची, कुंभ राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.